रूप पाहता लोचने
सत्य साथ करे, 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 नाम विठोबाचे बरे, नाम बाचे बरे, मेरे तूट मेरे तूट नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, मेरे तूट
उभय लोकी कीर्ती जेनी उभय लोकी कीर्ती जेनी सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठे त्याचे लाभ उठा उठे तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळे काळा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं भृत्यारत्यहं प्रणतपाद भवाब्धिपोतो वन्दे पुरुषदे चरणारविन्दं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो उत्तराय नमो त्रिभुवन पारो उत्तराय नमो त्रिभुवन पारो उत्तराय नमो त्रिभुवन सत्य साच खरे नाम विठोबाचे भरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे. प्रस्तुत
सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा नामाचा महिमा प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे. तुकाराम महाराज या अभंगात असं म्हणतात, सत्य साच आणि खरे, सत्य साच खरे आणि बरे, असं भगवंताचं नामस्मरण आहे. भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे, बरं आहे. एवढा ह्या नामाचा महिमा आहे की त्या नामाच्या महिमाने आपला जो अनादिकालापासून जीवाला असलेला बंध तो क्षणार्धात तुटून जातो. येणे तुटती बंधने हे पहिलं प्रयोजन आहे. आणि उभय लोकी कीर्ती जेणे, म्हणजे ज्या नामधारक महात्म्य असतात ज्यांचा बंध जातो त्यांचीच उभय लोकात कीर्ती होते. पण कोणाला? ज्यांच्या पदरी भाव आहे, शुद्ध भाव आहे, एकनिष्ठ भाव आहे. असा जो भाव ज्याच्या पदरी असतो त्याला ताबडतोब लाभ होतो. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. आणि असा जर भाव काय म्हणतो म्हणजे भावाने युक्त असा एखादा नामधारक महात्मा असेल त्याचा बंध निवृत्त होतो. उभय लोकात कीर्ती धवल कीर्तीचा ध्वज फडकतो. आणि मग अशा माणसाला काळ काही करू शकत नाही, कारण त्यांनी काळावरती विजय मिळवलेला असतो. म्हणजे तुका म्हणे भोळा जिंको जाणे कडे काळा. नामाचा हा शक्ती महिमा, नामाचा स्वरूप महिमा, नामाचा स्वरूप महिमा येणे तुटती बंधने. नामाचा शक्ती महिमा असा आहे म्हणजे बंध तर जातोच, पण त्याची कीर्ती दिगंताला पसरते. कीर्तिमुख त्यांचे नारायण, सर्वत्र त्याची कीर्ती होते. असा अभंगाचा शब्दशः अर्थ प्रतिपादन केला. सालवादप्रमाणे आपल्या सर्व महाराष्ट्र संतांच्या वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज आणि त्या निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा हा आता हा कधी सुरू झालाय मला महाराजांना माहीत असेल तो सोहळा. म्हणजे वारकऱ्यांची निष्ठा ही पाऊस पाणी घरातली अडचण शरीराची अडचण हे काहीही न पाहता अखंड पंढरपूरची वारी आली की मग पंढरपूरकडे त्याची पावलं चालायला लागतात. या पद्धतीप्रमाणे आता माझं तर आता 79 वय आहे. मी लहानपणापासून पाहतोय हा सोहळा. त्या सोहळ्याची दैन, ते बैलगाड्या, ते सरपण, ते 4 बैल, ते वारकरी, त्या माणसांनी म्हणजे काय तपश्चर्या केली त्या काळात. तो चिखल ते सगळं मी अनुभवलेली ती गोष्ट. पण तरी ते वारकरी आता ह्या वर्षी लय पाऊस आला आणि राहू द्या असं नाही कधी झालं ना. म्हणजे अव्याहत ही परंपरा चालू ठेवली. आणि एकूण नाशिक जिल्ह्यातील आणि इतरही जिल्ह्यातील निवृत्तीनाथावरती फार मोठी श्रद्धा आहे. आपलं श्रद्धेचं स्थान आहे, आपल्या ज्ञानाचा उगम आहे. संपूर्ण जगाला ज्यांनी ज्ञानाचा स्रोत निर्माण करून दिला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्याबद्दल जितकं बोललं तेवढं थोडं आहे. आणि तुमच्याकडे रोज वक्ते बोलतातच. संत प्रकरणातला अभंग घेतला का थोडा जड जातो, ऐकायला जड जातो. आपण नामधारक आहोत, नामाचं महत्त्व सांगावं आणि गुण नामाचा अभंग घेतलेला आहे. पण तरी हरिभक्तपरायण जयवंत महाराज, बेलापूरकर महाराज, आमचे एकनाथ महाराज, आधी बरेच महाराज आहेत. ते सगळ्यांचे म्हातारपणी नाव नाही आठवत. आणि हा डावरी महाराज ते पहिलं राहिलं, ते पहिलं नाव सांगत जा. डावरी महाराज आणि डावरी महाराज आहेत का? बरं जे आहे तुमची परंपरा टिकून ठेवली तुम्ही. आता त्यांना हे म्हणजे मान करीत ते मान काही फुकट नाही भाऊ, त्याला किंमत मोजावी लागते. त्याला परंपरेत 3-3, 4-4 पिढ्या ते चालत आले, टिकवली ती गोष्ट. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण माझे परम मित्र लवितकर महाराज आधी करून सर्व या सोहळ्यात सहभागी होतात. आम्हाला 1 दिवसाचा का होईना योग येतो. आमच्या गावामध्ये फार मोठा सोहळा असतो. एकूण आमच्या या गावामध्ये जवळ मला 10 दिवसापासून तयारी चालली. साफसफाईची असेल किंवा मंडपाची जागा सपाट करायची असेल, काय सगळं काय जेवढं करायचं तेवढं सगळं केलं. अशी सगळी तयारी फार उत्साहात असतं गाव आमचं. आणि सामोरं जायला सगळं गाव असतं आणि वाटाराला पण सगळं गाव असतं. असं आहे आमच्या गावाचं भाग्य आहे. ते दैवयोगाने आमच्या गावाला फार मोठं
एक मोठं योगदान म्हणजे जागेचं. भरपूर मोठी जागा आहे, चिखल होत नाही, काय नाही, पटांगण आहे. आमच्या गावात लोक भाविक पण आहेत, त्यामुळे तुम्ही येतात, हे आमचं फार महत् भाग्य आहे. असो, सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी दिंडी आलेली आहे, सोहळा आलेला आहे. दिंडी नाही म्हणायची, सोहळा आलेला आहे, महाराजांचा सोहळा आलेला आहे. आणि माझ्याकडे कधी मधी सेवा असते, जयवंत महाराजांची कृपा झाली की मला सेवा सांगतात ती. आता ती परंपरेची गोष्ट असते, त्यांना मोठी अडचणी असतात. आता मला उभं राहता येत नाही, पण त्यांनी म्हणले आता 1 तास का होईना, 1 तास का होईना कीर्तन करा. आता माणूस भूक नाही म्हणतो, पण जेवायला लागलो ते काय कमी करतो का? ते जरा 4-2 जास्तच खातो. असा तो भाग सेवा करायची. आता जेवढं मला आठवण तेवढं तुम्ही समजून घ्यायचं. म्हातारपणी पहिलं टोक म्हणलं का ते आठवतच नाही, पण तरी चला असो. आजच्या या अभंगामध्ये भगवान तुकाराम महाराजांनी नामाचा महिमा प्रतिपादन केला आहे. नामाची गोष्ट फार अलौकिक आहे. जगातल्या काही गोष्टी अशा असतात, त्या घटना घडत असतात, त्या शक्यातल्या शक्य काही घटना घडतात, काही अशक्यातल्या शक्य होतात, आणि काही शक्यातल्या अशक्य होतात, आणि काही अशक्यातल्या अशक्य गोष्टी जे घडतं ते नामस्मरण घडवतं. विठाल विठाल सहज जगाची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये सहज शक्य असतात त्या गोष्टी. ह्या घटित घटना असतात, ह्या काय फार नवीन नसतात. तंतूपासून पट झाला, मातीपासून घड झाला, आंब्याच्या कोळीला आंब्या झाडाला आंबे आले, जांभळी झाडाला जांभळे आले, गाईला वासरू झालं, बाईला मूल झालं. ही काही नवीन प्रक्रिया नाही, हे सहज घटित असतात, हे निसर्गाच्या नियमाने असतात. त्याला म्हणतात ही शक्यातली शक्य गोष्ट असते. दुसरी असते ती अशक्यातली शक्य. जी गोष्ट कधी घडत नाही त्याला म्हणतात अशक्यातली गोष्ट शक्य होते. पण एक गोष्ट अशी आहे ती जगात कशाला कोणाला केव्हाही घडत नाही, ते नामस्मरण घडवतं. मला हे तुम्हाला सांगायचंय. अशक्य गोष्ट, किती मनुष्य चतुर झाला, विज्ञानवादी असला, तो काय आकाशातून चालतो का? तो पाण्याहून चालतो का? तो नाही. आणि समजा आता एवढं कीर्तन आहे मोठं आपलं, तर या कीर्तनामध्ये एखादा साप निघाला, चांगला कोबरा नाग जर घुसला पलीकडून, बसेल का कोणी जागेवरती? नाही. पण हे अशक्य सांगतोय तुम्हाला. आकाशातून चालणं अशक्य आहे, पाण्याहून चालणं अशक्य आहे, हातात सर्प धरणं अशक्य आहे, वाघावरती बसणं हे अशक्य आहे. हे सगळ्या अशक्यातल्या गोष्टी आहेत. ह्या अशक्यातल्या गोष्टी असल्या तरी सुद्धा त्या शक्य होऊ शकतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग्यासारखी माणसं असतात किंवा तपस्वी माणसं असतात, त्यांच्या सामर्थ्याने महाराज म्हणतात, आगा अभ्यास योग म्हणजे तहा योकू जाणीजे, आणि येणे काही न निपुजे. अभ्यासाने काय होत नाही, काही पण पै अभ्यासाचे बळे, एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके, आकाशातून मनुष्य चालू शकतो. ज्ञानेश्वर महाराज खोटं नाही लिहित. खोटं लिहितात का? आकाशातून तुम्ही नका चालायचा प्रयत्न करू, कोणी नका नका नका, त्या नका, फाटून जाईल सगळं आपलं. आकाशातून योगी चालू शकतो, पाण्याहून तो चालू शकतो, हातामध्ये सर्प, मंत्राच्या साहाय्याने हातात सर्प धरू शकतो, मंत्राच्या साहाय्याने योग सामर्थ्याने तो वाघावरती बसू शकतो. 20 चमच्याभर काय थेंबभर केलं तर हातपाय फोडतात माणसं, तरी तो विषाचा तांब्या पिऊ शकतो. हे का? विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. आणि पुढे, एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. अभ्यासाचा परिणाम, आपल्याला हरिपाठ पाठ करायचं असलं तर 2-4 मालिका फाटल्यावर हरिपाठ पाठ होतो. त्यातही इकडचा ज्ञान देऊ तिकडं, तिकडचा ज्ञान देऊ इकडं. बघ, त्याला पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण लोक असायचे, तपस्वी, चतुर्वेदी, द्विवेदी, त्रिवेदी. चतुर्वेदी म्हणजे काय? 4 वेद मुखोद्गत, 3 वेद मुखोद्गत. एकी वाघ ब्रह्म थोकडे, 4 वेद, 3 वेद, 2 वेद, हे वेद मुखोद्गत करणं इतकं सोपं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. ही काही सोपी गोष्ट नाही, पण हे आपल्यासारख्याला अशक्य ती गोष्ट आहे, पण ते प्रयत्न साध्य आहे. कशा करता सांगितलं तुम्हाला? हे अशक्यातली गोष्ट आहे,
अशक्यातली गोष्ट अभ्यासाने ती गोष्ट शक्य होऊ शकते. आपण ही भूमी पाहतो. खडक आहे. आमचं गाव खडकाचंच आहे. आम्हाला खडकाचा खूप अभ्यास. आपला आश्रमही खडकावरच उभा आहे. मग खडक जर तुम्ही पारीनं फोडला तर फुटत नाही. सुरून घेतला तरी फुटत नाही काही ठिकाणी. एवढा कठीण खडक असतो. पण तरी त्या खडकाला त्या झाडाची तंतूसारखी मूळ असते. पण तरी ती तंतूसारखी मूळ तो त्या याचा खडकाचा भेद करून खाली जाते. जाते का नाही ते? जाते ते. तुकाराम महाराज म्हणतात असा ओले ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी अभ्यासाची सांग कार्य सिद्धी अभ्यासाची सांग कार्य सिद्धी ओले देवी खडकाचे अंग अभ्यासाची सांग अभ्यासाची सांग कार्य ओले मूळ भेदी खडकाची अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. असं आहे. अभ्यासाने काय होत नाही महाराज, काय होत नाही, सगळं काय होतं. असं आहे. दोरे दोरे कापे चिरा असं म्हणलंय. हा हो हा अभ्यास सेवनी विषय पडी पची. मग तुम्ही विचार करा. आता तुम्हाला माहीत असेल, लोकाला तर मोठ तर काय माहीत नाही. एका दोऱ्याने दगड कापतो हे कोणाला संकल्पना पटेल का? ते आता नाही पटायची. दोऱ्याने दगड कापतो असं कोणाला वाटणार नाही. आता ते गेलं, मोठंही गेली, खळंही गेलं, पातही गेली, सोंगणी गेली, सगळंच गेलं. आयतच आलंय. मशीन लावलं का लगे एका मिनिटात गहू खाली, ज्वारी खाली, पोत्यात का लगे घरात. त्याच्या पुढे स्वयंपाकाचे पार आयतच आलंय आता. आणि त्याच्या पलीकडं आता जंक फूड आणि फास्ट फूड. लोक ते पण खाय. लोक का बिचरलीत का काय मला काय कळायला तयार नाही. अरे काही खाल्लं मूर्खा हो तर त्यात गहून तांदूळ डाळ त्याच्यापेक्षा चौथा पदार्थ काय असतो? तर पण सडून खायची. इडली करायची 3 दिवस सडू घालायचं मग खायचं. अरे भात वरण खाय ना, भात वरण खाय ना. ते उत्तप्पाच करतो आणि पालथपाच करतो. आणि तिकडचं कशाला आणलं ह्याच्यामध्ये घेणं घेणं. आणि म्हणून 40 वर्षात मरायला लागली ती, 60 वर्षात मरायला लागलीत. तुम्ही त्या रेसिपी दाखवतात त्या मोबाईल आणि टी व्हीला, इतकी चिळस येते त्याची. असे मसाले असे ते काय श्वासन, काय मातीन, काय दगडन काय खातात. आमचे वारकरी नाही खात. काय आपलं वरण 1 दीड 2 3 3 कोर अर्धी भाकर चोरली त्याच्यावर वरून एकदा कालून वतलं का ते कालवण आहे. फार सुधारी शब्द झालाय तो. असं आहे. त्याला कोरड्यास म्हणायचे पहिलं. हा एकदा काला केला का रट्टून लगा झाला मोकळा ते. असं ती मोठ कणा, चाक, इडी, वडव, कुठल्या बावट्या आणि ते सैंद्राचा चार, नाड्याचा चार. आता हे शब्द लोकाला फार कालबाह्य झाले. तुम्हाला यातलं काही कळतही नसेल. तुम्हाला काय नाही कळायचं. आता ते नका कळू, जाऊ द्या. तो विषय भेटला जाऊ द्या. पण सैंदर म्हणतात त्याला. सैंदराने दोर कापल्या जातो. अशक्यातली गोष्ट शक्य होते. तुका म्हणे कैसा जठरी ठाव. आणि बाळा तुका म्हणे बाळा कैसा जठरी ठाव. आणि एक आहे किंवा म्हणजे असं आहे. आईच्या पोटामध्ये पहिला पाण्याचा बुडबुडा असतो. आणि त्या पाण्याच्या बुडबुड्याच्या नंतर तिथं बाळ तयार होतं. 7 महिन्यानंतर त्याच्यावरती प्राण येतात, केस वगैरे येतात. 9 महिन्यामध्ये ते एवढं मोठं बाळ पोटामध्ये राहतं. कसं काय राहतं ते? तुकाराम महाराज म्हणतात अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. अभ्यास आणि अशक्य कोटीतल्या गोष्टी, ह्या सगळ्या अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य होऊ शकतात. एक राजा होता. त्याला एकुलती एक मुलगी होती. आता राजाची मुलगी म्हटलं का ती सुंदर असणारच आहे. आणि त्या एक श्रीमंताचे काटे म्हटले की लय लाडके असतात ते. असं ते काय खेळायला मागतील. एकदा मी ठाण्याला गेलो तो कार्यक्रमाला. आणि तिथं खेळायला त्या पोराला साप दिला. याला काय ताप झाला म्हणला. ते साप ते बाबा तो काय नाही करते दात काढ्या. पण माझ्या मांडा विठ्ठल करायला लागलं पा. आणि कोणीकडे घुसायचं ते. मी सारखं उठून उठ बैस ते कोणीकडे खाली उतरायचं वर चढायचं ते. अरे हा काय खेळ आहे तो. म्हणजे श्रीमंताचे मुलं
आता ती राजाची मुलगी, त्या राजाची मुलीला खेळायला दिलं त्यांचे म्हशीचं टोनग. आता लहान होतं तो, तर राजाची मुलगी, तिला काय खायला कमी, ते म्हशीचं टोन खांदूर घ्यायची, त्या गच्चीवर जायची आणि खाली यायची, गच्चीवर जायची आणि खाली यायची. खेळता खेळता ते रेडा बराच मोठा झाला. मुलगी मोठी मोठी होत होती, रेडा मोठा मोठा होत होता. तिचा रोजचा क्रम चालू होता. एके दिवशी तो राजाने खेळ पाहिला आणि त्या मुलीने तो रेडा खांद्यावर घेतला, वर गेली आणि खाली आली. राजा म्हणला, बाबा राम 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 राम, आता याला शोधायचा कुठं? हा कमीत कमी हत्ती उचलणार तर पाहिजे. हे जर रेडा उचलती म्हटल्यानंतर एखादा हत्ती उचलणार तर शोधला पाहिजे. मग आता काय करू? राजाला मोठी पंचायत पडली. प्रधान मुसार होता. तो म्हणला, महाराज चिंता करू नका. सर्व देशोदेशाच्या राजाला आमंत्रण दिलं, सोयीवर ठेवलं आणि सांगितलं, पण असं आहे, एकुलती एक मुलगी, राज्यासगट मुलगी मिळणार आहे. फक्त पण असा आहे, हा दिसतो तो रेडा, म्हशीचा रेडाच म्हणतात ना तुमच्याकडे? हा, रेडा म्हणा, हलग्या म्हणा, टोनगा म्हणतात जास्त सगळीकडं. आता टोनगा, सगळेच माणसं टोनगे झाले, त्याच्यामुळे म्हणायचं काही काम नाही पडत. तो रेडा जो खांद्यावर घेऊन वर गच्चीवर जाऊन खाली, त्याला मुलगी राज्यासह मुलगी त्याला समर्पित केला जाईल. आता सगळ्यांना उठून सांग, मुलगी तर फार सुंदर आहे, सगळं राज्य मिळणार आहे. आता कोण मागं राहणार? एकनाथ महाराज, तुम्ही असते तर काय केलं असतं बस? हा, नाही, तुमचं लग्न झालं असलं तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे? राज्य मिळतं म्हणल्यावर त्याला काय? राज्य मी असतो तर मी केले असतील प्रवचन, मी काय म्हणजे त्यावेळी कदाचित माझं ब्रह्मचारी बाजूला ठेवलं असतं. ते काय, त्याला काय? मग आता प्रत्येकाला ज्यावेळी तो एक जण गेला, तिने रेडा उचलला. आता रेडा येतो, त्याने उचलला, ताकदवान होतो, उचलला बिचारी. पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसऱ्या पायरीवर पाय द्यायच्यानंतर रेडा न्यूज खाली, हा खाली, त्याच्या बोकंडी रेडा, पार डोळे पांढरेकून हातपाय खोडायला लागले. झालं. आता दुसरा उठला, त्याची तीच परिस्थिती. मग सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. ते म्हणलं, उठ ना. ते म्हणलं, आमच्या घरात काय भांडणाला होतं का? पहिली आहेच ना, मला कशाला भांडणाला होतो आमची? तू एक मला, राजाची मुलगी काय चांगली, नाकाडोळ्या एवढी कशाला भांडणीत पडायचं? अरे पण तुला उचलल्यानंतर रेडा हा सांग ना. तू कोणालाही तो रेडा उचलता आला नाही. आणि मग शेवटी काही लोकांनी तक्रार केली की तुम्ही हा जो पण ठेवला हा चुकीचा आहे, ही गोष्ट शक्यच नाही व्हायची. तो शक्यही म्हटला, बोललं मुलीला. तिचा रोजचा प्रयोगच होता. तिनं तो रेडा घेतला, खांद्यावरती गिरीनं आली, लोकांनी टाळ्या वाजवल्या. रेडा उचलणं शक्य आहे का? अशक्य आहे? अशक्य पाय गोष्ट. पण तिच्या अभ्यासाने शक्य झाली. कारण ती गोष्ट जगातल्या बऱ्याच अशा अशक्यप्राय गोष्टी असतात, त्या शक्य होतात अभ्यासाची निवडी. काय नाही, नाही, अभ्यास सांग कार्यसिद्धी. नाही, ते झालं. विठाल विठाल अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्या पदरचे शब्द आहेत का ते? असाध्य ते साध्य, अशक्य ते पण शक्य, असाध्य ते साध्य करिता सायास, सायास केल्याच्या नंतर काहीही शक्य होतं. हे आता मग आमच्या पुढे हे सगळे बसलेत, हे काय शानीत होई महाराज? हे शानीत काही नाही नाही नाही. हे गुरुजीला दगड आणणारे, आईबापाला शिव्या देणारे, हे आमच्याकडे चांगले आणतच नाहीत लोक. मग ते असे सगळे आणून घालतात, ते सगळे असेच गुंड घालते. पण एकदा इथं आल्यानंतर वारकरीनंतर अभ्यास करून करून ते मूर्खाचे देव बनतात आणि लोक त्यांच्या पाया पडतात. असाध्य गोष्ट आहे ती, पण तरी अभ्यासाने ती गोष्ट साध्य होती. मुद्दा एवढा सांगायचा आहे, अशक्यातली गोष्ट शक्य होऊ शकते. शक्यातला शक्य होता तो विषय नाही, अशक्यातल्या गोष्टी शक्य होऊ शकतात. विठाल विठाल काही गोष्टी शक्य असतात पण त्या अशक्य होऊन बसतात, सहज शक्य असतात. एखादा रोग असतो, किरकोळ रोग असतो, तो जागेवर जर औषध घेऊन शमवला तर ठीक आहे, पण जर त्यांनी व्यापक रूप धारण केलं तर तो माणसाचा जीव घेतो. एखादा अग्नी असतो, अग्नी छोटा लागला, जागेवर विझवलं तर विझू शकतो, पण जर त्यांनी व्यापक रूप धारण केलं तो काय, सगळं घर काय, गाव पण जळून टाकतो, जंगल जळून टाकतो. म्हणजे शक्य असणारी गोष्ट पुढे जाते, अशक्य कोटीत जाते.
शक्य असणारी गोष्ट अशक्य कोटीत जाते. तुकारामांनी फार गोड उदाहरण दिले त्याला. ते माकडं धरणारी, वानर धरणारी माणसं असतात. हे का नाही ते? मग ते आता ते हाती माकडं वानर थोडेच हाती लागतात ते. पण त्यांना शेंगदाणे फुटाणे खायची फार लालच असते. मग त्या अशा बारीक गळ्याच्या घागरी असतात, त्यात शेंगदाणे फुटाणे भरून ठेवतात. ते त्या माकडांच्या जागेवर ठेवले का त्याच्यात ते मूठ घालतात असे पक्के धरतात. पक्की धरली का ते मूठ सोडायला त्याला काही जमत नाही, तो घागरी घेऊन पळतो. आली काही माकड पकडणारे त्याला पकडतात. मग आता सांगा ती मूठ त्यांनी हातात धरली, सोडणं शक्य आहे का नाही त्याला? सहज शक्य आहे. माकड मुठीशी धरली फुटाने, गुंतले ते नेणे हात तेथे, काय तो तयाचा लेखावा अन्याय. ती काय त्याची गोष्ट सहज शक्य आहे, पण ती त्याला अशक्यात होऊन बसते. ते पोपट पकडणारे लोखंडाच्या नळ्या घालतात. तो पोपट त्याच्यावर बसला का फिरला का त्याला खाली दिसतं. म्हणे बांधलो मी फोडा आईशा भावनेचे पडे खोडा, आणि मोकळ्या पायाचा चवडा गोव्या अधिके. तो पोपट तोडला तरी निघत नाही. त्याला तर वाटते नुसते पाय मोकळे केले तरी उडता येईल. हे सहज शक्य आहे. माकडाला मोठी सोडणं सहज शक्य आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत सहज शक्य आहेत, पण त्या अशक्यात जाऊन बसतात. तुकाराम महाराज म्हणतात काय, जीव हा अत्यंत ब्रह्मरूप आहे जीव, पण अहंता आणि ममता या संबंधाने तो जीव होतो आणि एवढा बद्ध होतो, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे मागे. घेऊन या छंद माझे मागे. घेऊन या छंद माझे मागे. सर्व परी घेऊन या छंद माझे मागे. घेऊन या छंद माझे मागे. घेऊन या छंद माझे मागे. मुक्त होता परी बळदबद्ध झाला. बळदबद्ध झाला म्हणजे सहज शक्य होतं त्याला. मी ब्रह्मरूप आहे अशी भावना करणं. तुका म्हणे हा तो स्वयं ब्रह्म, ब्रह्मरूपच आहे तो, पण तरी सुद्धा अहममतेच्या लवड चवडी, माते नपवतीच बापुडी, आणि मग जन्मरणाच्या थोडी ढवळीत ठेली. याचा अर्थ सहज शक्यातल्या गोष्टी त्या अशक्यात जाऊन बसतात. शक्यातल्या शक्य घटना घडतात. अशक्यातलंही अभ्यासाची अभ्यासाचा अभ्यास केला, प्रयत्न केला, तप केलं, योग केला, अशक्यातल्या गोष्टी शक्य होतात. आणि बऱ्याच अशक्य असतात त्या पण अशक्य होऊन जातात. शेवटचा मुद्दा आहे. एवढं प्रवचन मी केलं, कशा करता व्याख्यान केलं, हे तुम्हाला अशक्यातली जी अशक्य गोष्ट असते, अशक्य असून अभ्यासाने प्रयत्नाने ज्या काळात ती गोष्ट साध्य होऊ शकते, फक्त ते अशक्यातलं शक्य होतं. पण एक गोष्ट अशी जे अशक्य आहे, कोणताही योग करा, मंत्रयोग करा, सिद्धयोग करा, काही करा, ती गोष्ट जगात ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य होते. त्याला म्हणतात ती अशक्य, अशक्यातली ही अशक्य गोष्ट असते. ती कधी जगात तशी कोणता देश, काल, व्यक्ती, देव, दानव, मानव ही गोष्ट जगात कोणालाही शक्य होत नाही. ते नामस्मरण करत, ते नामस्मरण करतं. मला नामाचा महिमा आपल्या पुढे सांगायचा आहे. आणि आपण तुम्ही सर्व नामधारक आहात, नामस्मरण करणारे आपण वारकरी आहोत. अनंत जन्मातल्या पुण्याने आपल्या पहिली गोष्ट आपण वारकरी संप्रदायात या पंथामध्ये आलोत, माळकरी झालेत आणि आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी झालो. तुमची इच्छा असो नसो, तुम्हाला कंटाळा न येऊ, पण एकदा सकाळी सोहळा सुरू झाला नाही, तुमचं तोंड म्हटलं तर कानात घुसत होते, कानात घुसत. पुंडलिक म्हटलं ते मनातली मन पुंडलिक बोट तरी आली तर कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हटलं ना जांभळे देतं, पण बोट तरी अशा अशा आपटीत. प्रभाव आहे मग नामाचा, नामाचा प्रभाव आहे. हा नामाचा शक्ती महिमा आहे. आणि म्हणून अशक्य जगात प्रेत उठवणं अशक्य असतं. कोणता प्रयत्न केला म्हणजे पुरुष गरोदर राहिलो का तुमच्याकडे राहतो? पुरुष कधी गरोदर राहतो का? नाही. पण प्रेत कोणाला उठवता आलंय का? नाही. तुमच्या पुढे एखादी बाई उभी केली त्याचा पुरुष करता येतो का? प्रेत
प्रेत जिवंत करणं अशक्यातलं हे ब्रह्मदेवाला ते माऊली म्हणतात. ब्रह्मदेवाला स्वतः ती गोष्ट शक्य होत नाही. प्रेताला जिवंत करणं, बाईचा पुरुष करणं, ही गोष्ट काय आहे? अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. पाण्यावर दगड तरणं अशक्यातली अशक्य. प्रयोग करून पहा, घ्या दगडण टाका पाण्यावरती, तरतोय का? नाही तरणार. पण नामाच्या साह्याने संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. ही कोणत्या विज्ञानाने गोष्ट शक्य आहे? चालवली जड भिंती आपण प्रमाणे म्हणत नाही सगळे. ही अशक्यातली गोष्ट आहे. रेडा बोलणं अशक्यातली. माणसं बोलणं तर तुमची बायको बिघडली तर बोलणं तुम्हाला 15-15 दिवस. रेडा काय बोलतोय? का जमून कोणाला शक्य आहे? नाही, महाराज लोकाला शक्य नाही. महाराज लोकाला शक्य नाही ती गोष्ट. असा प्रकार आहे. भिंतही चालवता येत नाही. ती एक मला म्हटलं, महाराज अलीकडचे काय महाराज आहेत का? म्हणलं काय झालं, आम्ही काय पोचराज आहेत का? ते म्हणला, मग ते पूर्वीच्या कालामध्ये ज्ञानेश्वरांनी ती भिंत चालवली. म्हणला मग तुम्हाला इथे चालवता? म्हणलं हा, मला इथे चालवता. मग तो जास्त गडी एक राहिला, वा लय शहाणा आहे म्हणला, आगाऊपणा करू नको म्हणलं. नाही भिंत चालवली तर मग तिथून पुढे बोल, चालव म्हणला. म्हणलं सनी चालू, तू कपडे काढ, वाघावर बैस, नागाचं चाबूक घे, समोरून तू चांग देऊ होऊन आला, आणि जर नाही भिंत चालली तर माझं नाव दुसरं ठेवून. म्हणला गाढवा, तुला नाही चांग देव होतं तर ना मला भिंत चालव. ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट, तुला चांग देव होतं तर ना मला भिंत चालवायला सांगतो. ती माऊलींची ताकद आहे. माऊलींची ताकद कुठे आली? ती नामानी. माऊली ज्ञानोबऱ्यांच्या मुखातून त्या नामाचं बळ आहे. ते भिंत चालवणं, रेडा बोलवणं, आणि कितीतरी अजून प्रयोग तुम्हाला सांगता येतील. असं कसं आहे प्रेताच्या बाबतीमध्ये नामदेवरांनी गाय जिवंत केली का नाही? जिवंत माऊलीने असं वर्णन केलं काय? कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी माय रिघेल, आणि मेले माणूस जिथं उठवेल. कितीतरी गोष्टी आहेत त्या अशक्यातल्या. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये, तुळशीदासाच्या जीवनामध्ये दगडाच्या नंदिनी चारा खाल्ला का नाही? चारा खाल्ला. आणि तुळशीदासाच्या जीवनामध्ये आपण पाहतो ते स्त्रियेचा पुरुष केला का नाही तुळशीदासांनी? माऊली ज्ञानोबांनी तो पण टेंभुर्णीजवळ जातो. ते जयसिंग राजा होत्या, त्याला मुलगी होती जयसिंगी. त्या जयसिंगीचा मुलीचा जयसिंग राजा केला माऊली ज्ञानोबाऱ्यांनी. माऊली ज्ञानोबाऱ्यांनी कराचा रामदेवराव राजा होता, आणि सीताबाई त्याची पत्नी होती. तो फार दुष्ट होता. त्या मुलाला ज्ञानेश्वर महाराज घरी यावे म्हणून तिच्या मुलाला हिरकणी खाऊ घातली, मारलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ते प्रेत जिवंत केलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी तुळशीदास, ते कबीर महाराजांचा मुलगा कमल, ते कापलं होतं ना, म्हणून केलं का नाही जिवंत? मग आता हे काय? प्रेत जिवंत केल्याची उदाहरणं आहेत. अजून काय? भिंत चालण्याची उदाहरणं आहेत. म्हणजे अशक्यातलं हे अशक्य आहे. अशक्यातलं अशक्य आहे. नाम तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी असं लिहिलंय, मी तो अल्पमती काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण अशक्यातल्या. पाण्यावर दगड तरणं नामस्मरण, याचं काय कार्यकारण भाव नाही. याचं काय मातीने घट होतो, तंतुनी कार्यकारण भाव आहे. मग नामाने दगड तरणं हा काय कार्यकारण भाव नाही. हा नामाचा महिमा आहे. महिमा म्हटल्याच्या नंतर जेथे भावना, ज्ञान आणि क्रियाशून्य होत असते, तिथं जी घटना घडते त्याला महिमा असं म्हणतात. आणि हा नामाचा महिमा आहे. आपल्या लक्षात आली गोष्ट, जी गोष्ट अशक्यातली अशक्य गोष्ट आहे ती नामाने शक्य करून दाखवली आहे. आणि म्हणून
बंध तुटणं इतकं सोपं नाही. ते जवळजवळ आपल्यासारख्याला अशक्यच गोष्ट आहे. पण नामाने एवढी असं काय शास्त्र सांगतं. शास्त्र काय म्हणतंय? वेदांत काय सांगतो? वेदांताचं म्हणणं आहे तत्वज्ञानानेच अज्ञानाची निवृत्ती होते. तत्वज्ञानानेच बंध तुटतो. मग नामाने कसं काय तुटतो? हा नामाचा महिमा आहे. हा नामाचा शक्ती महिमा आहे. हा नामाचा स्वरूप महिमा आहे. नामाचं आणि ज्ञानात काय फरक इतक्याला आम्हाला जायचं नाही. तर असा नामाचा हा अशक्यातली अशक्य गोष्ट घडून देणं हे असं का घडलं हे? तर त्या नामाचं स्वरूप असं आहे. नामाचा स्वरूप महिमा आणि नामाचा शक्ती महिमा. तर नामाचा स्वरूप महिमा पहिल्या चरणात सांगितला आणि नामाचा शक्ती महिमा दुसऱ्या चरणात सांगितला. सत्य साज घरे नाम सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तुकाराम महाराजांनी 3 पद घातलेत. सत्य, साच आणि खरे. सत्य म्हणजे काय? सत्य. आणि साच म्हणजे काय? सत्य. आणि खरे म्हणजे काय? महाराजांचं काय डोकं फिरलं होतं काय? अरे दुरुक्तीत हा दोष आहे. दुरुक्ती न करता तिरुक्ती केली महाराजांनी. हे सत्यन साचन खरे काय हा प्रकार आहे? हे पद का घातले? हे पद तसे नाहीत. तुम्हाला कळत नसतील, आम्हाला कळत नसतील, पण तुकोबारा अशी तिरुक्ती करायला ते काय आपल्यासारखे उष्ण्या बुद्धीचे नव्हते. महाराजांनी सत्य शब्दाचा अर्थ आहे सत्य, साच आणि खरे. नाम आणि भगवंताचं रूप वेगळं नाही. मग नाम हे भगवत रूपच असतं आणि म्हणून सत्य हे नामातलं सद्रूपता सांगते. साच हे नामातली चिद्रूपता सांगते आणि खरे हे नामातली आनंदरूपता सांगते. नाम जर परब्रह्म आहे तर परब्रह्माचे सगळे लक्षण नामाला का लागणार नाही? नाम जर परब्रह्म आहे तर नामाचे सगळे लक्षण ब्रह्माचे सगळे लक्षण नामाला लागायला पाहिजे. ब्रह्म कसं आहे? परमात्मा कसा आहे? सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. म्हणून तुकोबार यांनी 3 पद घातले. सत्य या पदाने नाम सद्रूप आहे, साच या पदाने नाम चिद्रूप आहे आणि खरे या पदाने नाम आनंदरूप आहे. विठाल म्हणजे परमात्मा स्वरूप नाम असल्यामुळे ते सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप नाम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम जप यज्ञ परम बाधून सखे स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. नाथ महाराज म्हणतात, नामते ब्रह्म, नामते ब्रह्म, नामापाशी नाही कर्म विकर्म. खूप प्रमाण आहेत. म्हणजे नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे नाम केशव केवळ. केशवन वेगळं 17व्या अध्यायाच्या शेवटी जसा आकाशवरून पोकळी वेगळी नाही तसं नाम आणि नामीचा अभेद आहे. सूर्यापासून सूर्याची प्रभा वेगळी करता येत नाही, पाण्यापासून स्नेह वेगळं करता येत नाही, आकाशापासून पोकळी वेगळी करता येत नाही, अग्नीपासून उष्णता वेगळी करता येत नाही. तसं भगवन नाम आणि भगवंतापासून भगवंताचं नाम वेगळं करता येत नाही. भगवंताचं नाम हे आकाशाचा गुण हा शब्द नाही. जसा भगवान ब्रह्मदेवाच्या सृष्टीचे सुंदर ते ध्यान हे आपल्या कीर्तन मालिकेत लिहिलेलं आहे. ते कीर्तन वाचा तुम्ही, पहा त्याच्यात. भगवंताचं नाम धाम स्वरूप हे सगळं ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या पलीकडे आहे. ते प्रत्यक्ष साक्षात शुद्ध सत्वगुण ती मायेचा त्याला काय म्हणतात? मायेचा आकार आहे तो. थोडक्यात त्याला काय म्हणतात? माया अधीनत्व. भगवंताचं नाम हे आकाशाचा शब्द नाही, ते माया अधीनत्व आहे भगवंताचं नाम धाम. म्हणून भगवंताचं नाम ब्रह्मरूप असल्यामुळे सत्य, साच आणि खरे. मग भगवंताचं नाम सत्य याचा अर्थ हे
म्हणजे सत्य या पदाने काय सांगितलं? नामाचं अनदित्व सांगितलं. साच्या पदाने काय सांगितलं? नामाचं अनंतत्व सांगितलं. सत्य साच्या आणि खरी या पदाने काय सांगितलं? नामाचं अपरिच्छिन्नत्व सांगितलं. सत्य या पदाने नामाचं सत्य या पदाने नामाचं असत्वाची व्यावृत्ती केली. साच्या पदाने जडाची व्यावृत्ती केली. नाम जड नाही, नाम जड नाही हे साचपद सांगतंय. आणि नाम दुःखरूप नाही हे खरे पद सांगतं. खरे पदाने दुःखाची व्यावृत्ती होते, साच पदाने जडाची व्यावृत्ती होते आणि सत्यपदाने असत्याची व्यावृत्ती होते. म्हणून नाम सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. नाम अनादी असल्यामुळे त्याची उत्पत्ती म्हणता येत नाही. आणि म्हणून नाम अनादी असल्यामुळे नामाला प्रागभावाचं प्रत्युग येत नाही. नाम अनंत असल्यामुळे प्रध्वंसाभावाचं प्रत्युग येत नाही. नाम खरे आहे म्हणून अन्योन्याभावाचं प्रत्युग येत नाही. नामाचा एवढा महिमा आहे, नामाचं एवढं व्यापकत्व आहे, नामाचं एवढं सहज म्हटले. नामाचा शक्ती महिमा असा आहे, तुम्हाला कळो न कळो जी माणसं भोळ्या भावने नामस्मरण घेतात, तर नाही कळलं तरी तो त्याचा शक्ती महिमा, पापाची निवृत्ती आणि पुण्याची प्राप्ती, अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची प्राप्ती, बंधाची निवृत्ती आणि मोक्षाची प्राप्ती 100 प्रमाणे त्याच्याबद्दल. आणि त्यामुळे नामाचा महिमा कळत न कळत सर्वांना फल प्रसाद देणार म्हणून तुकोबाराया सांगतात, सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे. म्हणजे सत्य साच खरे आणि पुढे बरे काय? मग आता बरं म्हणजे काय? सत्य साच आणि खरे झालं, बरे काय? बरे म्हणजे चांगले. चांगलं म्हणजे काय? नाम चांगलं काय असतं? चांगलं काय असतो? चांगलं काय ठरवणार? नाम डोळ्याचा विषय आहे का? नामाला जर रूप असतं, तुम्ही डोळ्याने निर्णय घेतला असता, वा नाम फार सुंदर आहे, बरं काय? नाम म्हणजे शब्दापुरती गोष्ट आहे का? नामाला स्पर्श आहे का? नाही. काय त्याला तो इंद्रियाचा निर्णय देतं का नाम फार छान आहे? नाम बरे काय? नाम बरे म्हणजे चांगलं. चांगलं म्हणजे काय? चांगलं याचा अर्थ तुम्हाला जर दृष्टीला चांगलं छान दिसलं, तुम्ही त्याला चांगलं म्हणता. मऊ लागलं, गुदगुल्या झाल्या तर त्याला स्पर्शाला तुम्ही चांगलं म्हणता. ऐकायला गोड लागलं तर मग त्याला तुम्ही शब्दाने चांगलं म्हणता. खायला रस चांगले आले तर त्याला तुम्ही चांगलेपणाचा आपल्याकडे जो त्याला काय म्हणतो आपणचा साचा ठरलाय, तर या चांगलेपणात नाम बसतं कुठं? चांगल्यापणात नाम बसतं कुठं? मग चांगलं काय असतं ते? कोणत्याही इंद्रियाचा विषय न होणारं नामस्मरण हे तुकाराम महाराज म्हणतात चांगलं. हे काय? बरे याचा अर्थ चांगलं. चांगलं म्हणजे नेमकं काय असतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी शब्द स्पर्शो रूपरसगंधो हा ज्ञाचा आभासो पंचविध. हे जसे पंचज्ञानेंद्रियाचे विषय असतात. तुम्हाला उदाहरण सांगतो. एक बाई आंबे विकायला आली. आंबे संपले असतील आता, काय मस्त हा का? तुला लय कड्डी, तू वारकाल रस घालायचा. 100 वेळा सांगितलंय, शहाण्या माणसाने ह्या आगाऊपणा करायचा नाही कधी. दिंडीमध्ये वारकऱ्याला कधी दुधाचे पदार्थ खाऊ घालायचे नाही. कधी गुलाबजाम आणि आंब्याचा रस, मी ते भोगलंय, मी ते पाहिलंय. ते एकदा आंब्याचा रस केला, हाऊस केली आणि त्याचं बादलं वारकऱ्याला नाकी न आली महाजात. ती नासकी जात असते. वारकऱ्यांचा कुणा आग्रह आहे आम्हाला आंबरस खाऊ घाला, दुसरं खाऊ घाला? म्हणून ज्या माणसाला समाज चालवायचा त्यांनी या भानगडीत कधी पडायचं नाही. तर सामुदायिक याच्यामध्ये तर जाऊ द्या. तर आंबा, त्या बाई आंबा विकायला आली. मग आंबा हा कोणत्या इंद्रियाचा विषय आहे? हा डोळ्याचा आहे का नाकाचा आहे का? तो नाथ महाराज कोणत्या इंद्रियाचा विषय तो? हा, बाई विकायला आंबे घ्या आंबे. कोणी ऐकलं? आंबा कानाचा विषय झाला की नाही? झाला. आली खाली वाडी खाली, भाई म्हणजे चांगले तर आंबे, पण का निबर आहेत का काय? हातात घेतला आणि दाबला, नाही चांगला पिकला आहे. कोणत्या इंद्रियाचा विषय झाला? स्पर्शात झाला विषय. कसं काय म्हणले माझ्या मला नाव ठेवू नको. तरी देठ काढा आणि पिळला हातावरती, चाटला. अगं हे गोड आहे ग. मग पहिला वास घेतला. वास येतो का नाही आंब्याचा? नाकाचा विषय झाला की नाही? रसण्याचा विषय झाला का नाही? त्वगेंद्रियाचा विषय झाला की नाही? नेत्राचा विषय झाला की नाही? कानाचा विषय, पिवळे धमुक दिसते ना तिला. मग पंचज्ञानेंद्रियाचा विषय आंबा होऊ शकतो.
तैसे एकच च्युत फळे इंद्रिया वेगवेगळे रसे वर्णे परिमळे भेटीजे स्पर्श. नाथ महाराज म्हणतात, अरे तुमचा सामान्य आंबा जर पंचज्ञानेंद्रियाचा विषय होऊ शकतो तर माझं हे श्रीराम अच्युत फळ निळी इंद्रिय सकळ आणि श्रीराम काय श्रीराम पंक्ती अच्युत फळ आणि जगजे सकळ सुखरूप. भगवंताचं नाम सुद्धा 5 इंद्रियाचा विषय होऊ शकतं. मग कस काय संतांनी लिहिलंय? मग लिहिलं म्हणजे सांगितलं मग तुमचं समाधान होणार आहे का? नाही 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 नाही. नाथ माऊलींचं तुम्हाला अभंग सांगतो. जे शंभूनी धरले मानसी तेच उपदेशिले गिरजेशी. पुढे काय? नाम बरवे बरवे नाम बरवे बरवंट काय काय शीतळ शांती हुनी निके गोडी अमृत झाले फिके सुंदर सोन्या हुनी परते. सुंदर सोन्या हुनी परते. बरं का नाही? म्हणजे आता नामाचं काय सांगितलं ते? नाम हे शीतळ शांती हुन निके. हा गंधउद काऊन निके गोडी अमृत झाले फिके आणि शीतळ चंदना होनी वरते. पुढे नका सांगू, माझ्यापेक्षा म्हातारी झाली तुम्ही, तो म्हणणे आठवायचं. मग आता तुम्ही सांगा, शीतळ शांती होनी वर परत. मग चंदनापेक्षा शीतळ आहे. शीतळ चंदना होनी वरती. उघडा करायचा, चड्डीवर ठेवायचा नुसता. मे महिन्यात 12, आता हे वर्षी गुण होतं, तसल्या उन्हात बसायचं वाळूमध्ये. नाही नाही नामस्मरण घे. शीतळ काय शीतळ चंदना होनी वरती. हा मग काय? मग त्याला गोडी अमृत होऊन काय जीव गोडतीने अमृताचा रस. मग त्याच्या तोटात जर नामस्मरण घेतलं तर तोट गोड होतं का? तर रामकृष्ण याचं चहा टाकायचं, पिचा मारायचं. नाही होत ना तसं. मग शीतळ शांती होणी वरते सुंदर सोनी होणी परते. असं का काय? अरे सोन्यापेक्षा सुंदर आहे ते नेत्राचा विषय झाला पाहिजे, ते त्वगेंद्रियाचा विषय झाला पाहिजे, आणि गोडी अमृत झाले फेकी तर रसनेंद्रियाचा विषय झाला पाहिजे. पण होतंय का ते? नाही होत. याचा अर्थ काय करायचं? मग ज्यावेळी शक्यार्थ संभवत नाही त्यावेळी लक्षार्थ लावा लागतो. त्याचा लक्षार्थ लावा लागतो. बरं आहे का नाही? शक्य संबंधो लक्षणा. तुम्हाला शक्य अर्थ सिद्ध होत ते त्यावेळी लक्षणं. आपण गंगायाम ग्राम वगैरे ते नको सांगाल तुमच्या डोक्याला कठी. मग असे ज्या कालामध्ये होतं तर त्या कालामध्ये त्याचा अन्वय लावा लागतो. त्याचे लाक्षणिक अर्थ काढावे लागतात. माऊली तर काही खोटं लिहिणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शीतळ चंदव निवरते म्हणजे काय आणि सुंदर सोनेवणी परते म्हणजे काय? विठाल विठाल पहिली गोष्ट, सुंदर गाणं ऐकलं, कथा कीर्तन ऐकलं तर शब्दापासून होणारा जो आनंद असतो त्याच्या लाख पटीने नाम आनंद देत. म्हणून ते कानाचा विषय होतो. सुंदर सोन्यावनी परते. सोनं पाहिल्यावरती जो माणसाला आनंद होतो त्याच्यापेक्षा लाख पटीने नामस्मरण आनंद देतं, म्हणून सोन्याहुनी परते. आणि गोडी अमृत झाले फिके. अमृतासारखे अनेक रस घेतले तर त्याला जो आनंद होतो तो नामस्मरण घेतल्यानंतर त्याच्या लाख पटीने आनंद होतो. थोडक्यात जे इंद्रियाचे विषय असतात त्या इंद्रियाच्या विषयापासून होणारा जो आनंद असतो तो आनंद त्याच्या लाख पटीने नामस्मरण आनंद देतं. हे सांगितलं तात्पर्य आहे. म्हणून त्याला म्हणतात नाम विठोबाचे बरे. लक्षात आलं? नाम विठोबाचे बरे. मग आता जिभे गोड तिला अमृताचा रस. नामात रस आहे का नाही हो? नामात रस नाही म्हणायचं काय कारण नाही. पण नामातला रस, वाणी नामस्मरण केलं तर रस मिळतो का? नामात रस आहे का? रस याचा अर्थ काय? अमृत म्हणा, नामरस म्हणा, अनेक प्रमाण आहेत. नामरस आहे, ज्ञानरस आहे, अमृतहून फिका. नामात रस आहे. नामात रस आहे का? नाम एक शब्दाचा उच्चार आहे. मग रस शब्दाचा अर्थ आहे आनंद. रस शब्द हा आनंदवाचक. रसोवैसा. रस शब्द हा आनंदवाचक आहे. पण नामात आनंद आहे का? बरोबर.
तोंडात आनंद आहे का? जिभेत आनंद आहे का? आनंद जिभेला होतो का? नामात आनंद आहे का? आनंद कशात होतो? आनंद तर होतो 100 पण. गाऊ नाचो विठू तुझा, जिकडे पाय तिकडे सर्व बाई आनंद रे विठोबा. अनेक प्रमाणे नामाने आनंद होतो. ते काय या प्रमाणे दिलंच पाहिजे अशातली गोष्ट आहे. नामाने आनंद होतो. आनंद होतो याचा अर्थ नाम रसरूप आहे. रस हा शब्द आनंदवाचक आहे. अरे पण रस होतो कोणला? आनंद होतो कोणला? इंद्रियाला होत नाही. मग जिभेला होतो का? जिभेला जेव्हा एक इंद्रिय છે ना, रस नामातला रस आणि नामातला आनंद होतो कोणला? मग ज्या काळात वृत्ती असते, त्या वृत्ती पण जडत असते ना, वृत्ती पण जडत असते, इंद्रिय पण जडत असतात, तोंड पण जडत असतं, नाम पण एक शब्दाचा असतो. नामस्मरण घेताना ज्या काळात एकाग्र वृत्ती होते आणि त्या एकाग्र वृत्तीमध्ये आज त्या वृत्तीमध्ये असणारा परमात्मा चिदाभास रूपाने परमात्मा असतो. तिथं आनंदाची अभिव्यक्ती होते. म्हणजे थोडक्यात त्या चिदाभासाच्या ठिकाणी संवेदना असते. वृत्ती शरीरासारखी वृत्ती पण जडच असते, घटपटासारखी ती पण जडच असते. नामस्मरण हा एक शब्दाचा असतो, उच्चार एक उच्चारच असतो. पण नामस्मरण उच्चार केल्याच्या नंतर ज्या काळात ती एकाग्र असते आणि नामाचं सामर्थ्य असतं, त्या काळात त्या वृत्तीमध्ये त्या आनंदाची अभिव्यक्ती होते आणि तो आनंद होतो. आणि तो आनंद प्रत्येक इंद्रियाच्या विषयातून जो होतो त्याच्यापेक्षा लाख पटीने असतो. त्याला म्हणतात नाम विठोबाचे भरे, सत्य साचे खरे, नाम विठोबाचे भरे, येणे तुटती बंधने, उभय लोके कीर्ती. विठोबा कुमारी जय कुमारी सत्य साचे खरे, नाम विठोबाचे भरे, येणे तुटती बंधने, उभय लोके कीर्ती जेणे. अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ सांगितला. अल्पबुद्धीप्रमाणे अल्पमतीप्रमाणे जेवढी शक्ती होती तेवढं सांगितलं. असं म्हणा किंवा मला एवढंच पाठ होतं असं म्हणा, एवढं पाठ होतं असं म्हणा. वारीचं कीर्तन असतं, वारकरी चाललेले असतात, पुढची पण गोष्ट असते. आणि त्यामुळे महाराजांनी मला 1 तास कीर्तन करायला सांगितलं. 1 तास कीर्तन झायला आहे, असो, जास्त लांब व्हायचं काही काम नाही. अभंगाच्या प्रथम चरणाचं माझा नाथ महाराजाने जी अल्पबुद्धी दिली त्यांच्यासमोर मी सेवा सादर केली. त्यांच्या पुढे निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे जगातला कोणता विद्वान येऊन त्यांचं चित्तरंजन करू शकतो? नाही. आपण फक्त सेवा या रूपाने त्यांच्या पुढे ही सेवा या रूपाने आपण समर्पित करतो. नाथांच्या पुढे एवढंच मागणं आहे की जसं या आयुष्यभर परमार्थ करता आला केला, तसं जन्मोजन्मी परमार्थच करण्याचा मला योग यावं, एवढंच नाथाकडे मागायचं आहे. आणि तुम्ही सगळे मोठे भाग्यवान आहात. सगळ्या गोष्टी शक्य असतात. वारीत येणं, नामस्मरण घडणं ही गोष्ट ही संपत्तीने शक्य होत नाही, सत्तेने शक्य होत नाही, किंवा तुमच्या शरीराच्या शक्तीने शक्य होत नाही. सुतराम याला कोणतंही कारण नाही, त्याला फक्त आणि फक्त एकच कारण आहे. त्याला अनंत जन्मातली सुकृत पदरी आणि त्याचे मुखी. तुम्ही खूप पुण्यवान आहात, खूप भाग्यवान आहात. जी माणसं निवृत्तीनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या बरोबर चालतात, त्यांना कळो न कळो, त्यांना काही असेल ते असो, पण त्यांच्या भाग्याची सीमा आपल्यासारखा मनुष्य वर्णन करू शकत नाही. अशी गोष्ट जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, आणि म्हणून अनंत जन्माचे सुकृत पदरी आपल्या आहे. आणि म्हणून हा सोहळा तुम्ही येता, तुम्हाला सर्व नामस्मरण घडतं. भजनाचा आनंद काय, आता तो काय आनंद, मी काय आनंद घेतला तुम्हाला काय सांगू. माझं सगळं आयुष्य गेलं, सगळ्याला चाकोरी बदलले, टकाटक काम. आता काय होत नाही, आता उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, शक्ती पुरत नाही. असो तो भाग, वयाचा भाग आहे. असो, आज या सोहळ्याला माझे परम मित्र हरिभक्तपरायण जयवंत महाराज गोसावी त्यांची परंपरा आहे.
मी त्यांच्या आजोबापासून पाहतो. मी त्यांच्या आजोबाला पाहिलं, त्यांच्या वडिलाला पाहिलं, त्यांच्या पजोबाला पण पाहिलेलं मी. त्यांचे पजोबा पाहिलेत, आजोबा पाहिलेत, त्यांचे वडील पण पाहिलेत. सगळे निष्ठावान महाराज. सगळी माणसं हे निष्ठावान वारकरीच होते हे माणसं सगळे. बेलापूरकर महाराजांचे पण मी 3 पिढ्या पाहिल्या सगळ्या. त्यांच्या पण तर आमच्या गावात त्या पूर्वीच्या काळात खूप स्वागत आहे. अडाणी माणसं राहायचे. असे ते तुम्ही परंपरा चालू ठेवली. तुम्हाला आम्ही धन्यवाद देऊ शकत नाही. एवढंच आम्ही तुमच्या पुढे नतमस्तक होतो. सगळे या ठिकाणी ललितकर महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत आणि डावरे महाराज आहेत. असे सगळेच आता मला कोणी सांगितलं. आता नाथांच्या सोहळ्यामध्ये 61-62 दिंड्या झाल्यात. हा सोहळा आहे. वरचेवर वाढत जातं. नदीचा पूर वरचेवर प्रवाह वाढतच जातो आणि मग खूप आनंद, पहिल्यापेक्षा खूप आनंद आहे. असो तो भाग जास्त वर्णन करता येत नाही असो. दुसरा एक भाग आहे, आमच्या समस्त ग्रामस्थ लोकांनी यावर्षी खूप 8 दिवसापासून झटून कार्यक्रम केला आहे. जेवणाची खूप चांगली व्यवस्था करतात ते आणि सगळे गावकरी सहभागी होतात. त्यांना पण धन्यवाद देतो. आमच्या गावाचे ग्रामसेवक आहेत. ते सगळे ग्रामसेवक काही सहभागी होत नसतात. पण शासनाचा रेटा आहे. सगळे ते अधिकारी लोकं, ते शिओ असतील, BDO असतील, ते सगळे येतात. सगळे त्यांना विचारलं मी, "कसं काय तुम्हाला बरं वाटतं का? धाकाने आले कसं काय?" "धाकाने पाहिजे पण आलो म्हणजे महाराजात इतके दिवस नव्हते येत" म्हटले. हां, म्हणजे याचा अर्थ काय? ते सगळे अधिकारी पण सहकारी होतात. त्यांना खूप धन्यवाद देतो. आमच्या गावचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, सगळे ग्रामस्थ असतील, तरुण मंडळी असेल, आमचे विद्यार्थी असतील. आम्ही पण 2 दिवसांपासून सगळा परिसर स्वच्छ करून टाकला. वारकऱ्यांची सेवा भावना, नाथ महाराज आपल्याकडे येतात. आमचे भागवत महाराज, सगळे विद्यार्थी वगैरे सगळ्यांनी खूप त्या ठिकाणी स्वच्छता केली. असो, तुम्हाला सगळ्यांना एक सूचना आहे. शासनाने 300 संडासची योजना केली आहे. मेहरबानी करून बाहेर जायला कोणी आळस करू नका. लगेच संडासला जायला तिथं पाणी भरपूर आहे, संडासची व्यवस्था आहे, इथं सगळे मंदिर आहेत, आश्रम आहे. तसं काही करू नका. भरपूर जागोजागी केलेलं आहे. किती 5-25 ठिकाणी ते संडास युनिट लावलेले आहेत आणि त्यामुळे तसं करू नका. पाणी भरपूर आहे, जेवणाची व्यवस्था भरपूर आहे. सगळी व्यवस्था घ्या. असो, मी आता झालेश्वर नाथांचे समर्पित करतो या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर सत्यसाचे घरे नाम विठोबाचे भरे ने तुटती बंधने हे लोकी कीर्ती जैने विठ्ठल जय.